महाराष्ट्र राज्यात कोरोनाने 11 लाखाचा टप्पा ओलांडला आहे। यात भारतात महाराष्ट्र राज्य सर्वात पुढे निघून जात आहे। विदर्भातही अमरावती जिल्हाही मागे राहिला नसून बुधवारी सायंकाळी पर्यंत 9673 कोरोनाबाधित मिळाले आहे। जेमतेम काहीच संख्या कमी असताना गुरुवारी 10,000च्या पुढे आकडा वाढण्याची भीती आता निर्माण झाली आहे। कोरोना संसर्ग कशामुळे होतो त्याचे मुख्य स्रोत आहे गर्दीचे ठिकाण आणि हीच भयंकर गर्दी गुरुवारी दिसून आली। यशोदानगर चौकात आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी या ठिकाणी आढावा घेतला असता अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाने उच्चांक गाठला असताना अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांचा आकडा समोर येत आहे आणि पितृपक्ष अमावस्याचा सण असताना अमरावती शहरात उचललेली गर्दी पाहता पुन्हा अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विस्फोट होईल का हा एक प्रश्न निर्माण होत आहे। याला जबाबदार कोण, जनता, प्रशासन की कोण? जनतेने सतर्क राहून या प्रत्येक सणाचा उत्सव साजरा करावा अशी प्रत्येकाकडून मागणी होत आहे। मात्र जनता या ठिकाणी अनुभूत न होऊन कोणी मास्क तर कोणी काहीच या ठिकाणी सोशल डिस्टन्सचं भान न ठेवता सर्रासपणे अमरावती जिल्ह्यात शहरामध्ये फिरताना दिसून येत आहे। दररोज काम मिळेल म्हणून दूरवरून कामगार या ठिकाणी सकाळीच जमा होतात। तशी ही परंपरा खूप वर्षापूर्वीचीच आहे। कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी कामाची उसळलेली गर्दी होत असते। मग यांना कोणत्या कोरोनाची भीती, कोणाच्या तोंडाला मास्क नाही तर कुठे सामाजिक अंतर नाही, फक्त काम मिळेल आणि घरी पैसा जाईल हेच यांची धावपळ असते। परंतु अमरावती जिल्ह्यात कोरोनाने मोठा इतिहास रचला असताना कदाचित आपण आपल्या घरी कोरोना तर घेऊन जात नाही ना, ही भीती मनात निर्माण होणे ही तितकंच आता गरजेचं आहे। या ठिकाणी मनपा टीम सोबतच पोलीस यंत्रणाने उपाययोजना करणे हे गरजेचे नाही का? देशातील आर्थिक परिस्थिती पार ढासळली असताना या यशोदानगर चौकात दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट चित्र आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे। तर दुसरीकडे गुरुवारी पितृमोक्ष दिवस असल्यामुळे या चौकात विविध पूजेचे साहित्य खरेदी करणाऱ्या नागरिकांचीही गर्दी पहा। दुकानदारही तोंडाला मास्क न लावता साहित्यांची विक्री करीत आहे आणि नागरिकही बेभान गर्दी करीत आहे। अशीच परिस्थिती अमरावती जिल्ह्यात शहरात राहिली तर भयानक वातावरण जिल्ह्यात निर्माण होऊ शकते, यात काहीच शंका वाटत नाही। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।